अजीर्णाची कारणं व लक्षणं वेगवेगळी असू शकतात. मुख्यतः 3 प्रकारचे अजीर्ण सांगितली आहेत. त्यात पहिला म्हणजे कफज अजीर्ण, कफदोष वाढल्यामुळे होणारा अजीर्ण. तर ह्यामध्ये जेवणानंतर बराच वेळ पोट गच्च वाटणे, अंग जड वाटणे, तोंडाला जास्त प्रमाणात लाळ सुटणे किंवा जे खाल्लंय त्याच चवीचे ढेकर येणे असे लक्षण असतात. तर ह्यामध्ये उपाय म्हणजे लंघन, म्हणजे उपवास करणे किंवा अगदी हलकं खाणे. सर्वात चांगलं म्हणजे मुगाचं कडण किंवा भाताची पेज, ह्यावर तुम्ही राहू शकता. जेवणामध्ये पचायला जड असलेले पदार्थ जसे गोड असतील किंवा सारखं सारखं खाणं होत असेल, चपाती भात जास्त आणि भाजी कमी असं होत असेल तर ते कमी करायचं. त्याशिवाय तुम्ही जेवणाच्या आधी अगदी एक अर्धा इंच अद्रक, आलं आणि त्यासोबत थोडंसं सैंधव मीठ सोडून असं जेवणाच्या आधी खाऊ शकता. त्याने चांगला पचन होतो. पण काळजी ही घ्यायची, जर तुम्हाला मूळव्याध असेल किंवा खूप प्रमाणात पित्तसुद्धा होत असेल, आम्लपित्त होत असेल तर मात्र अद्रक जेवणाच्या आधी खायचं नाही. दुसरा प्रकार म्हणजे वातदोष वाढल्यामुळे होणारा अजीर्ण. तर ह्यामध्ये पोटात दुखणे, पोटात वात धरणे म्हणजे खूप प्रमाणात गॅसेस होणे, पोट साफ न होणे, लघवी साफ न होणे ही लक्षणं असतात. ह्यामध्ये तुम्ही हिटिंग पॅडनी पोट शेकून घेऊ शकता किंवा एक कॉटनची ओढणी असेल तर तव्यावर ठेवून त्याच्याने सुद्धा पोट शेकून घेऊ शकता. तिळाच्या तेलात एक 2-3 चमचे तिळतेल गरम करायचं आणि त्यात 2-3 चिमूट हिंग टाकून नाभीच्या भोवती तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शननी मसाज करू शकता. जेवणामध्ये वातूळ पदार्थ जसे चवळी असेल, मटकी असेल, वाल, पावटा, वटाणे किंवा वृक्ष पदार्थ मुरमुरे असतील, पापड असतील, बेकरीचे पदार्थ जसे ब्रेड, बिस्किट हे असतील तर ते बंद करायचे. रात्रीच्या जेवणाआधी एक अर्धा कप गरम पाण्यामध्ये पाव चमचा गाईचा तूप, एक अर्धा ते 1 चमचा आवळा पावडर आणि 2-3 चिमूट सैंधव मीठ असं घालून घेऊ शकता. ह्याच्याने वाताचा अनुलोमन होतो. तिसरा प्रकार म्हणजे पित्तदोष वाढल्यामुळे होणारा अजीर्ण म्हणजे विदग्ध अजीर्ण. तर ह्यात आंबट ढेकर येणे, छातीत पोटात आग पडणे, जळजळ होणे, कधीकधी चक्कर येणे, तोंड सारखं कोरडं पडणे, तहान लागणे ही लक्षणं असतात. तर ह्यामध्ये तुम्ही जे काही पित्त वाढवणारी पदार्थ आहेत जसे हिरवी मिरची आहे, मेथी, दही, तूर डाळ, तर ह्या खूप मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ हे टाळायचे आहेत. 10 ते 15 काळे मनुका रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी घ्यायचं. ह्याने पित्त छान कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त आग पडत असेल तर दिवसभरातनं कधीही 1 चमचा गुलकंद खाऊ शकता. ह्याने आग लगेच कमी होते. उलटी जास्त होत असेल किंवा उलटी सारखं वाटत असेल तर मग लाह्या, साळीचे जे लाह्या आहेत ते कोरडं खाऊ शकता किंवा त्याची पेज घेऊ शकता. हे काही बेसिक लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही करू शकता. पण खूप जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर नेहमी वैद्यांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे औषधं घ्यावीत. कुठल्याही प्रकारचा अजीर्ण असू दे, वेळेवर जेवणे फार गरजेचं आहे. खूप वेळ उपाशी राहून मग खूप जास्त प्रमाणात जेवणे हे सुद्धा चुकीचं आहे. खूप जास्त जेवणे किंवा सारखं जेवणे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या जेवणाच्या वेळा हे ठरवा. रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये कमीत कमी 2-3 तासाचं अंतर ठेवा. जेवल्यानंतर शतपावली करायची. हे सगळं व्यवस्थित होत असेल तरीसुद्धा अजीर्ण होतं आहे तर ह्याची काळजी घ्या की जेवताना तुम्ही TV, मोबाईल बघताय का? तुम्हाला स्ट्रेस असताना किंवा रागात असताना किंवा खूप जास्त टेन्शन असताना तुम्ही जेवताय का? जेवताना खूप जास्त बोलताय का? ह्या सगळ्यांची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की शेअर करा.